Hello everyone, welcome back to Impulse Batch. This is mock test number 7 की जी तुम्ही आज दिली. Another 50 questions that will help you to increase your score. Question number 1 on your screen. The molarity of pure water is. या क्वेश्चनला सॉल्व्ह करणारे दोन कॅटेगरीचे मुलं आहेत. ज्यांनी हा क्वेश्चन पूर्वी सॉल्व्ह केला आहे त्यांनी लगेच बघून आन्सर टिक केला असेल ऑप्शन नंबर ए 55.56 बिकॉज प्युअर वॉटरची मोलॅरिटी कॉन्स्टंट आहे, कधीही बदलणार नाही. इट इज 55.6. जर हा क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदाच वाचताय याचा अर्थ तुम्ही MCQची प्रॅक्टिस तेवढी म्हणावी तेवढी केलेली नाही आहे. सॉल्व्ह कसं करायचं तेही दाखवते. मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटरची मोलॅरिटी कसं काढणार? मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. नंबर ऑफ मोल्स कसं काढतो आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज इक्वल टू गिवन वेट ऑफ वॉटर अपॉन मोलार वेट ऑफ वॉटर. अँड व्हॉट इज व्हॉल्यूम ते पण मला माहिती नाही आहे. बट आपल्याला माहिती आहे डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर इज कन्सिडर्ड टू बी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. And density is nothing but mass upon volume. So mass of water is 1 gram and volume of water is 1 centimeter cube. सेंटीमीटर क्यूब नाही, मला लिटरमध्ये पाहिजे आहे. इट मीन्स 10 to power -3 लिटर. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर किती येणार आहेत? गिवन 1 ग्रॅम, मोलार 18 ग्रॅम पर मोल. काय असेल ते आन्सर फाइंड आउट करा. आणि व्हॉल्यूम पण दिला आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स मोलॅरिटी इज इक्वल टू 1/18 डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आहे? 10 to the power -3. तो वरती जाईल. 1000/18. तुम्ही 1000/18ला सॉल्व्ह करा. आन्सर इज 55.555 रिकरिंग which can be written as 55.56. That is option number A. आतापासून लक्षात ठेवा, कधीही मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर विचारली इट्स नॉट गोइंग टू चेंज. इट्स 55.56 या फिर 55.6. क्वेश्चन नंबर 2 फॉर द रिॲक्शन. एखादी रिॲक्शन दिली आहे आणि तुम्हाला विचारतात व्हॉट इज एन्थॅल्पी चेंज. सो व्हॉट इज एन्थॅल्पी? एन्थॅल्पी इज summation of internal energy and work done, that is delta NGRT. This is work done for a chemical reaction. मला delta H ची व्हॅल्यू काढायची आहे. सो delta U as it is plus what is delta NG? Change in number of moles of product minus number of moles of reactant. प्रोडक्टमध्ये 2 गॅशियसचे मोल्स आहेत. रिॲक्टंटमध्ये 3 + 1 4 गॅसेसचे मोल्स आहेत. 2 - 4 -2. So here it is -2 RT. Overall equation becomes delta H is equal to delta U minus 2 RT. Option number B. Question number 3. A reaction that is of first order with respect to A. So consider a reaction. A goes to product. Rate कसं लिहीन आपण? Rate is equal to K. A raised to first order with respect to A. Having rate constant, K चं युनिट दिलं 6 minute inverse. नाव चेक. जर K चं युनिट टाइम इनवर्स आहे तर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन 1च असते. इफ वी स्टार्ट विथ दॅट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज 0.5 मोल लिटर इनवर्स. व्हेन वुड A रीच टू? रिमेनिंग अमाऊंट किती दिली आहे? 0.05 मोल लिटर इनवर्स. सो व्हॉट इज टाइम इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो सिम्पल, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला. वी नो when we have to find out the time, we write it 2.303/K log of initial concentration 0.5 AT 0.05. So time equals to 2.303. K ची व्हॅल्यू किती आहे? 6 मिनिट इनवर्समध्येच ठेवा. लॉग ऑफ हे कसं लिहू शकताय तुम्ही? 5 divided by 0.5 nothing but 1 divided by 0.1 nothing but 10. So 2.303/6 log of 10, and log 10 is nothing but 1. But log to the base 10 of 10 is nothing but 1. Therefore time equals to 2.303/6. Find out करा. 0.63 चा 18, 19 20 and 3 5. 8 6 चा 48, 2 कॅरी 23.
6 4चा 24 या फिर 6 3चा 18. So 0.383, 0.384. This is the answer, option number A. Question number 4. A monoprotic acid having only one H plus has concentration 1 molar and is 0.01% ionized, म्हणजे alpha is equal to 0.01%, that is alpha is equal to 0.01 upon 100. Find dissociation constant Ka is equal to question mark. We know Ka is equal to alpha square into C. So what is alpha square? 0.01 divided by 100 square into C किती है 1 molar. This is simple. 0.01 is nothing but 10 to power minus 2. खाली आहे 10 to power 2 चा square. This will give me 10 to power minus 4 divided by 10 to power plus 4. वरती जाऊन minus 4 होईल. 10 to power minus 8 is the answer. So 1 into 10 to power minus 8. Option number C. Question number 5. STM stands for Scanning Tunneling Microscope. ऑप्शन नंबर सी. थेरॉटिकल क्वेश्चन है. अमाइन्स आर लेविस बेसिस. अमाइन्स वरती काय असतो? RnH2. वेदर इट इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी, नायट्रोजन ऑफ अमाइन हॅज अ लोन पेअर की जी लोन पेअर तो डोनेट करू शकतो, अँड स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर आर कॉल्ड ॲज लेविस बेसिस. Question number 7. Which one of the following has highest electron affinity? That is electron gain enthalpy. Fluorine, chlorine, bromine, iodine belong to group number 17. And आपल्याला माहिती आहे as we go down electron gain enthalpy or else electron affinity becomes less negative. बट लेस निगेटिव्ह वरती फोकस करू नका, बिकॉज निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करत असते? जस्ट रिलीज ऑफ एनर्जी. सो निगेटिव्ह साईनचा स्पेसिफिकेशन किंवा निगेटिव्ह साईन फक्त एवढंच इंडिकेट करते की एनर्जी रिलीज झाली आहे, नथिंग एल्स. देन व्हॉट इज लेस? व्हॅल्यू बिकम्स लेस, म्हणजे वरती व्हॅल्यू जास्त असणार आणि आपल्याला वाटतं ही ट्रेंड असेल. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. But you are wrong. Fluorine shows anomalous behavior due to 3 reasons: small size, high electronegativity, absence of d orbital, and that is why त्याची व्हॅल्यू क्लोरीन पेक्षा कमी होते. So chlorine, then fluorine, then bromine, then iodine. Option number C. Question number 8. FCC has dash corner plus dash face particle. कॉर्नरला दिसताना 8 दिसतात, बट 8 इंटू कॉन्ट्रीब्युशन 1/8 देर इज ओनली 1 कॉर्नर ॲटम, प्लस फेसेस 6 दिसतात, कॉन्ट्रीब्युशन हाफ असतं. सो किती झाले टोटल? 3. 1 3. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 9. द फॉर्म्युला ऑफ गोल्ड टेल्युराइड इज. हा फॉर्म्युला यासाठी विचारला की गोल्ड आर नोबल मेटल्स, दे डू नॉट रिॲक्ट विथ एनीवन. हावेवर टेल्युरियम सोबत ते रिॲक्ट करतात. गोल्डचा फॉर्म्युला AU, टेल्युरियमचा फॉर्म्युला TE अँड त्यांचा रेशिओ असतो 2:3. अँड दिस इज अन अनयुज्युअल रिॲक्शन, एक्सेप्शनल रिॲक्शन. सो याचा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 10. कॉंगो रेड सोल इज डॅश चार्ज्ड सोल. निगेटिव्हली चार्ज सोलमध्ये कॉंगो रेडचं एक्झाम्पल दिलं आहे. सो कॉंगो रेड इज निगेटिव्हली चार्ज्ड. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 11. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन. कधीही आपल्याला प्रोडक्ट आयडेंटिफाय करायला सांगितलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय माहिती पाहिजे? रिॲक्टंट आयडेंटिफाय करायला आला पाहिजे. रिॲक्टंट कोण दिला आहे? दिस इज बेन्झाल्डिहाइड. कोण टाकलं आहे त्याच्यावरती? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. सो अल्डिहाइडवरती जेव्हा अल्कोहोल टाकला जातो तर इट इज अल्डोल फॉर्मेशन, आणि 2 टाकलेत त्यामुळे कम्प्लीट अल्डोल तयार होणार आहे. अल्डोल बनवताना तर पूर्ण मेकॅनिझम आपण करतच नाही, हिंट बेसिसवरती सॉल्व्ह करतो. दिस इज अल्डिहाइड. वेनेवर एनी अल्कोहोल इज पुट इन टू इट, सच ॲज इथे कोण टाकलाय? 1 टाकला असता तर तुमचा हाफ अल्डोल बनला असता. 2 टाकलेत सो कम्प्लीट अल्डोल बनेल. हा काय होतं? चेक इट. बेन्झीनची रिंग ॲज इट इज. अल्डिहाइडचा जो कार्बोनिल बॉन्ड आहे तो ओपन अप होतो, H ॲज इट इज. कार्बोनिल ओपन अप होतो आणि इथेनॉलचा
कार्बन काउंट तिथे अटॅच करायचा. C2H5 आहे तर C2H5. त्यामध्ये पण बघा मी कसं लिहिती आहे, एक जो ऑक्सिजन आहे तो तुमचा अल्डिहाइड्स आहे आणि दुसरा जो आहे तो तुमच्या अल्कोहोलकडून आला आहे. बट एनिवेज आपल्याला तो क्वेश्चन विचारलेला नाही आहे, प्रॉडक्ट विचारला आहे. आणि प्रॉडक्ट कोण आहे? हा बेन्झीनची रिंग CHO2H5 OC2H5. ऑप्शन नंबर सी. Question number 12. Which of the following transition has highest energy change? Highest energy gap कोणामध्ये? मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी जो की केमिकल बॉन्डिंगचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपण हे ऑर्बिटल्स ड्रॉ केलेत. सिग्मा, त्याच्यानंतर पाय, त्याच्यानंतर नॉन बॉन्डिंग, त्याच्यानंतर पाय स्टार आणि त्याच्यानंतर सिग्मा स्टार. ही त्यांची एनर्जी लेवल आहे. सो सिग्मा टू सिग्मा स्टार यांच्यामध्ये एनर्जी गॅप जास्त आहे. सो असा ऑप्शन आपल्याला सर्च करायचा आहे. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग फेनॉमेना कॅनॉट बी एक्सप्लेन बाय वेव्ह नेचर ऑफ लाईट? लाईटचे दोन नेचर्स आहेत. वेव्ह तुम्ही फिजिक्सच्या कन्सेप्ट वापरून इझिली सॉल्व्ह केला असेल आणि दुसरं आहे पार्टिकल नेचर. सो वेव्ह नेचर कोण कोण एक्सप्लेन करतं? इंटरफिअरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल. आणि पार्टिकल नेचर कोण करतं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड ब्लॅक बॉडी रेडिएशन. सो इन ऑर्डर टू फाइंड आउट पार्टिकल नेचर ब्लॅक बॉडी रेडिएशन लागतो. क्वेश्चन विचारला आहे कॅनॉट बी एक्सप्लेन्ड बाय वेव्ह. आन्सर इज ऑप्शन नंबर सी. Question number 14. The specific conductance of 0.1 molar NaCl solution is. कप्पाची व्हॅल्यू दिले 1.06 into 10 to power minus 2 ohm inverse centimeter inverse. Its molar conductance is equal to question mark as well as concentration given है 0.1. So what is molar conductance? 1000 into K by C. So 1000 as it is. K ची व्हॅल्यू 1.06 into 10 to power minus 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू 0.1. कॅल्क्युलेशन्स पण इझी आहेत. 1.06 ॲज इट इज, वरती 10 to power 3 into 10 to power minus 2 दॅट इज 10 to power 1. खालून 1 वरती गेला दॅट इज अगेन 10 to power 1. दिस इज नथिंग बट 1.06 into 10 to power 2. ऑप्शन नंबर ए. Question number 15. The IUPAC name of following compound is. डबल बॉन्डला प्रायोरिटी. सो 1 2 3. आता इथे क्लोरीन आहे, इथे ब्रोमीन आहे. बी कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट. सो 3 ब्रोमो 1 क्लोरो सायक्लोहेक्झीन. 3 ब्रोमो 1 क्लोरो सायक्लोहेक्झीन. ऑप्शन नंबर ए. Question number 16. Orlon is obtained from. Orlon is nothing but PAN, पॉलीॲक्रिलोनायट्राइल. नायट्राइल म्हणजे त्याच्यामध्ये कोण असणार आहे? C ट्रिपल बॉन्ड N. कंपाऊंड कसं आहे? CH2 डबल बॉन्ड CH अँड नायट्राइल ब्रांचिंग आहे त्याच्याकडे C ट्रिपल बॉन्ड N. वेअर इज दिस काइंड ऑफ ऑप्शन? ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग विल फॉर्म अन आयडल सोल्युशन? आयडल सोल्युशनचं एकच एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. इट इज बेन्झीन प्लस टुलीन. सो डोंट फॉरगेट दिस एक्झाम्पल, बेन्झीन प्लस टुलीन. कारण कोणच आयडल नसतं, फार रेअरली आयडलचे एक्झाम्पल्स भेटतात. सो सम वॉट आपण आयडल कन्सिडर कोणाला केलं? ऑप्शन नंबर डी, C6H6 दॅट इज बेन्झीन, C6H5CH3 दॅट इज टुलीन. Question number 18. Which chlorine oxide is used as a bleaching agent for paper pulp and textiles? मी इवन म्हटलेलो क्लोरीन डायऑक्साइड काइंड ऑफ लक्षात ठेवा. दॅट इज ClO2. दिस इज अ ब्लीचिंग एजंट. क्वेश्चन नंबर 19. Reduction of acetaldehyde using ranitidine. Aceta that is 2 carbon वाला aldehyde. Reduction using ranitidine. Ranitidine is a catalyst. सो हायड्रोजिनेशन करणार आहे, हायड्रोजनला ॲड करायचं आहे अक्रॉस द डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड ब्रेक होईल, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. कसा दिसेल मॉलिक्यूल? CH3C वरती OH आणि खाली H ॲड करणार आणि पुढे एक H आहे. दिस इज नथिंग बट इथेनॉल. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 20. IUPAC नेम ऑफ द गिवन कंपाऊंड इज. याला तुम्हाला बोनस भेटून जाईल कारण करेक्ट ऑप्शनच नव्हता यामध्ये. बघा पहिला ऑप्शन, एक तर दिस इज बेन्झीन OCH3 इज ॲनिसोल अँड फोर्थ पोझिशनला ब्रोमो लागला आहे.
सो 4 ब्रोमो ॲनिसोल जर ऑप्शनमध्ये असता तर मी त्याला टिक केलं असतं, कारण ॲनिसोल इज एक्सेप्टेड बाय IUPAC. सेकंड, जर असा ऑप्शन नसेल तर ऑप्शन काय पाहिजे होता, 4 ब्रोमो मिथॉक्झी, दॅट इज 1 मिथॉक्झी बेन्झीन, 4 ब्रोमो 1 मिथॉक्झी बेन्झीन. बट ऑप्शन काय होता इथे, 4 ब्रोमो इथॉक्झी लिहिलेलं, तो एम मिसिंग होता बहुतेक, तो एम ॲड केलाय मी अँड हेन्स ऑप्शन नंबर बीला टिक करते. पण तुम्ही जेव्हा पेपर दिला तेव्हा इथे इथॉक्झी असेल कदाचित अँड हेन्स दॅट वॉज नॉट करेक्ट. सो बोनस भेटून जाईल. ज्या लोकांनी एला टिक केलंय त्यांना एक मोठा झपाटा त्या स्वतःच्याच पाठीमध्ये, ती काही शाबासकी नाही आहे, एक मार आहे. का, कारण पॅरा नाव कधीही IUPAC नसतं, पॅरा हे कॉमन नेम असतं. सो ए इज नॉट द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर बी शुड बी करेक्ट जर तिथे मिथॉक्झी असेल तर. Sorry for the change in position, but this is next question. Question number 21 on your screen. Sodium hexanitrocobaltate 3 is. मला बाकी सगळं काही चेक करायची गरज नाही आहे, कारण सोडियम माझा मेन मेटल आहे, तो मला बाहेर दिसतोय. हेक्झा म्हणजे 6 टाइम्स, नायट्रो NO2 ग्रुप आहे, तेही मला सर्वांमध्ये दिसतं. कोबाल्ट माझा सेंट्रल मेटल आहे, तोही मला सगळ्यांमध्ये दिसतोय. बट ऑक्सिडेशन स्टेट ती गोष्ट असते की जी आपल्याला बारकाईनं चेक करायची आहे. तर बघा, ऑप्शन नंबर बीला मी सगळ्यात पहिला कट करते अँड यू नो द रिझन, राईट? कारण त्याला स्क्वेअर ब्रॅकेट पुट केलेलं नाही आहे. स्क्वेअर ब्रॅकेट इज नथिंग बट युअर कोऑर्डिनेशन स्पियर, अँड कोऑर्डिनेशन स्पियरवरचा चार्ज मला ऑक्सिडेशन स्टेट काढायला मदत करतो. जसं की ऑप्शन नंबर 1, बाहेर 3 सोडियम आहेत, याचा अर्थ त्यांच्यावरती +3 चार्ज आहे, तर कोऑर्डिनेशन स्पियरवरचा चार्ज असतो -3. अँड टोटल सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर इज इक्वल टू चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन स्पियर. आतमध्ये कोण आहे, कोबाल्ट, त्याची ऑक्सिडेशन स्टेट X प्लस बाकी काय आहे 6. NO2 वरचा चार्ज किती असतो, -1. N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस, आणि नायट्रोजन वरती असते लोन पेअर. बट लोन पेअर इज नॉट अ चार्ज, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स चार्ज नाही आहेत, न्यूट्रल असतात. O वरती एक निगेटिव्ह चार्ज आहे, सो 6 × -1 इज इक्वल टू -3. X - 6 इक्वल्स टू -3 अँड हेन्स X इक्वल्स टू +3, की जे मला हवं होतं. ऑप्शन नंबर एला टिक करा. Question number 22. In K4FeCN6, the effective atomic number of ion is. K4FeCN6 हा एक फेमस कंपाऊंड आहे. आता तो आला तरी तुम्हाला समजायला पाहिजे, इट इज स्टेबल अँड त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा 36च असणार आहे. खूप वेळा तुम्ही सॉल्व्ह केलं असेल, बट चला आपण एकदा सॉल्व्ह करू. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN इज इक्वल टू व्हॉट इज इट्स ॲटॉमिक नंबर. आयॉनचा काढायचा आहे, तर आयॉनचा ॲटॉमिक नंबर मायनस इट्स ऑक्सिडेशन स्टेट प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगॅंड. ॲटॉमिक नंबर किती आहे आयॉनचा, इट इज 26. X ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, बाहेर आहे +4, कोऑर्डिनेशन स्पियरवर -4, इथे आहे -1 दॅट इज -6. सो इट कम्स -4 + 6. काढायची गरज आहे का. X - 6 इक्वल्स टू -4, सो X इक्वल्स टू +2. सो दॅट इज -2 + 6 लिगॅन्ड्स येणार आहेत, दॅट मीन्स 12 इलेक्ट्रॉन. 1 लिगॅन इक्वल्स टू 2 इलेक्ट्रॉन्स. सो 26 - 2 इज 24 + 12 इज नथिंग बट 36. ऑप्शन नंबर C. Question number 23. The preparation of 2-bromopropane from propylene, that is nothing but propene. Propene पासून काय बनवायचं आहे, 2-bromopropane. बघूनच कळालं, 1 डिग्री प्रॉडक्ट नाही बनवलेला, काय बनवलंय 2 डिग्री प्रॉडक्ट. अँड 2 डिग्री प्रॉडक्ट बनवण्याची ही जी प्रोसेस आहे ती कोणती रिॲक्शन मेकॅनिझम आहे. तर बघा, प्रोपीनवरती आपण काय टाकलं असणार आहे, HBr. तुम्हाला मेकॅनिझम जर आठवत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत डबल बॉन्डमधले, ते इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनला घेऊन येतात. सो मेकॅनिझम मी खाली ड्रॉ करते, ज्यांना माहिती नाही त्यांना रिवाइज होईल. डबल बॉन्ड HBr, आय मीन जे विसरलेत त्यांना रिवाइज होईल, ज्यांना माहिती नाही त्यांना क्लिअर होऊन जाईल. सो डबल बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड, आणि पाय बॉन्ड एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स जातात आणि पॉझिटिव्हली चार्ज H+ ला घेऊन येतात.
दॅट इज वाय इट हॅज अ ऑप्शन. एकतर इथे एचला लावा, अदरवाईज इथे एचला लावा. एच त्या ठिकाणी लावला जातो की दुसरी पोझिशन मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनेल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एचला इथे लावलं असतं तर हा कार्बोकॅटायन बनला असता, और जर तुम्ही एचला इथे लावलं असतं तर हा तुमचा कार्बोकॅटायन बनला असता. वरती बघितलं तर कार्बोकॅटायन इथे प्रायमरी आहे, बट इथे सेकंडरी आहे. सो मोर कार्बोकॅटायन इज मोर प्रेफर्ड. हे बनणार नाही, हे बनेल. हे कमी बनेल, लेस बनेल, बट हा बनला. आणि आता निगेटिव्हली चार्ज्ड इथे अटॅक करतो, अँड दॅट इज वाय आय गॉट द प्रोडक्ट BR. एचला लिहिलंच पाहिजे असं काही नसतं. अँड दिस इज 2-ब्रोमोप्रोपेन. सो पहिल्या स्टेपमध्ये झालं काय, इलेक्ट्रॉन्सनी पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनवरती अटॅक केला अँड HBr अक्रॉस द बॉन्ड ॲड झालं. सो दिस इज ॲडिशन रिॲक्शन, बट अटॅक पॉझिटिव्ह चार्जवरती केला आहे, सो इट इज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. सो इनिशियली आपण कोणाला ॲड केलं, इलेक्ट्रोफाईलला. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Question number 24. The difference between number of molecular orbitals formed and atomic orbitals combined is. VBT किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीज ज्या काही आपण बघितल्या त्याचे पॉस्ट्युलेट्स फार इम्पॉर्टंट आहेत. सो मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचं पॉस्ट्युलेट आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे काय, जर 2 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात. जसे की 2s, एक 1s आणि दुसरा 1s, हे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल जेव्हा कंबाईन होतील यू विल गेट 1 बॉन्डिंग अँड अनादर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हे जे मध्ये बनतात ते मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत, हे जे साईडला लिहितो ते ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत. सो 2 मर्ज झाले तर 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. सो ते काय विचारतात, डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इज 2 and atomic orbitals combined 2. 2 minus 2 0. So keep in mind, या क्वेश्चनने 2 कन्सेप्ट क्लिअर केल्या. ॲटॉमिक ऑर्बिटल्स जेवढे कंबाईन होतात तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात, सो त्यांच्यामधला डिफरन्स 0 आहे. क्वेश्चन नंबर 25. युझिंग विच रिएजंट ट्रान्स आयसोमर इज ऑब्टेन्ड फ्रॉम अल्काईन. अल्काईन म्हणजे हा आहे तुमच्या हायड्रोकार्बन्स, अल्केन, अल्कीन, अल्काईन. अल्काईन इज ट्रिपल बॉन्ड. फुल मॉलिक्यूल ड्रॉ करते CHH. सगळे ऑप्शन्स बघा. सोडियम लिक्विड अमोनिया, जेव्हा तुम्ही सोडियम आणि लिक्विड अमोनिया पुट करताय, दिस इज नथिंग बट रिड्युसिंग एजंट, बिकॉज मेटल्स आर रिड्युसिंग एजंट. अँड रिड्यूस करतायत म्हणजेच हायड्रोजन ॲड होतोय अक्रॉस दिस 2 कार्बन्स. हायड्रोजन ॲड होणार आहे, बट फक्त आपल्याला माहिती पाहिजे की तो सिस वेनी होतोय की ट्रान्स वेनी होतोय. तर हे जे आहे पॅलेडियम किंवा 70% H2SO4. H2SO4 तर कधी हायड्रोजन ॲड करत नाही, तो ॲड काय करतो OH, बट तो पण कुठल्या वेमध्ये, सिस वेमध्ये. बट सोडियम लिक्विड अमोनियाची खासियतच ही आहे की तो ट्रान्स रिॲक्शन देतो. हायड्रोजन तर ॲड होणार आहे, बट ट्रान्स फॉर्ममध्ये. मी ओळखण्यासाठी काय करते, अल्काईन बदलते माझी. CH3C ट्रिपल बॉन्ड CCH3. एक CH3 इकडे, दुसरा CH3 वरती. हा इथे हायड्रोजन, हा इथे हायड्रोजन. सो यू कॅन नाव रेकग्नाइज द ट्रान्स प्रोडक्ट. सो कीप इन माइंड, सोडियम लिक्विड अमोनिया, सोडियम हा एक रिड्युसिंग एजंट आहे. हायड्रोजन ॲड तर नक्कीच होणार आहेत, बट ट्रान्स मॅनरमध्ये, सिसमध्ये नाही. हीच त्याची खासियत आहे. याच एका स्पेसिफिक प्रॉपर्टीजमुळे आपण त्याच्यापासून वेरियस प्रॉडक्ट्स बनवू शकतो. सो दिस इज अ इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन, मार्क इट डाऊन. ओके, सो ड्यू टू सम रिझन्स मी या मॉक टेस्टचं सोल्युशन 2 पार्टमध्ये शूट करते आहे. दीज आर फर्स्ट 25 क्वेश्चन्स अँड क्विकली तुम्हाला नेक्स्ट 25 क्वेश्चन्सचा पण व्हिडिओ भेटून जाईल. लेट मी नो इन द चॅट सेक्शन हे 25 क्वेश्चन्स कसे होते अँड इज एक्सप्लेनेशन हेल्पिंग यू सो दॅट आय कॅन मेक चेंजेस इन द नेक्स्ट सोल्युशन. थँक यू सो मच.